कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची बैठक संपन्न झाली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आता गुजरातकडे झुकत असून व्यावसायिकांच्या टॅक्सबाबतही दुजाभाव सुरू आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील एक स्थिर सरकार देण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं। गेली अनेक वर्ष कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित असून आपण राज्यस्तरावर पाठपुरावा केल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या मंत्रिपदाच्या काळात खंडपीठासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देतानाच आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर खंडपीठाचा प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावू अशी ग्वाही देत आमदार पाटील यांनी कोल्हापूर उत्तरमधून महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर आणि दक्षिणमधील उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनी खंडपीठ आणि हद्दवाढ या दोन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलं। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी आमदार सतेज पाटील यांना खंडपीठाच्या प्रश्नाची चांगल्या प्रकारे माहिती आहे। ज्यावेळी खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन झालं त्यावेळी आमदार सतेज पाटील यांचा सक्रिय सहभाग राहिला असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे संचालक ॲडव्होकेट विवेक घाटगे, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी भविष्यातील खंडपीठाच्या लढ्यामध्ये आमदार सतेज पाटील यांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित पाटोळे, अभिजित कापसे, शिवाजीराव राणे, गिरीश नाईक, राजेंद्र किंकर, विजयसिंह पाटील, अजित पाटील, अभिषेक मिठारी, सागर शिंदे, योगेश सावंत, रविराज बिरजे, प्रभूत पाटील, रवी शिराळकर, तेजगोंडा पाटील, माजी महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्यासह वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते।